तर कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे। त्यातच आता या गरुड मंडपासाठी वापरण्यात आलेले लाकडी खांब चुकीच्या पद्धतीने आणले असल्याचं समोर आलेलं आहे। याबाबत देवस्थान समितीने देखील लाकडी खांबांच्या बाबत कंत्राटदाराची चूक झाल्याचं कबूल केलंय। कधी खांब कमी उंचीचे तर कधी भेगा पडलेले लाकडी खांब तयार झाल्यामुळे गरुड मंडपाचं काम रखडलेलं आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आवारात असलेल्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामात नेमकं चाललंय काय असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडलाय। कारण गेली 3 ते 4 वर्ष या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे। कर्नाटकातून हे खास सागवान आहे ते त्यासाठी मागवण्यात आलेलं होतं। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये जे काही सागवान मागवलं आलं ते दर्जाहीन असल्याचं समोर आलं। त्यानंतर परत जे काही मागवण्यात आले त्यामध्ये उंची कमी असल्याचा प्रकार आहे तो आढळून आलेला होता आणि त्यामुळे देखील काही काळ काम आहे ते थांबलेलं होतं। मात्र आता जे काही खांब उभे केलेले आहेत त्यातील काही खांबांना तळे देखील गेलेले आहेत। संतापाची लाट पसरल्याचं बघायला मिळतं। त्याकडे आता जिल्हा प्रशासन असेल पुरातत्व विभाग लक्ष देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जो काही विलंब किंवा जे काही वारंवार चुका या सगळ्या कामामध्ये आढळत आहेत त्यामुळे अंबाबाई भक्तांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। तर रायगडमधील इंदापूर बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। बस स्थानक परिसर मोठ्या खड्ड्यांनी व्यापला आहे। 1 ते 2 फूट पर्यंत खोल खड्डे पडल्यामुळे प्रवासी आणि बस चालक तसंच वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। आता उभा आहे इंदापूर बस स्थानकामध्ये। रायगड जिल्ह्यातील इंदापूर बस स्थानक हा पूर्णतः खड्डेमय दिसत आहे। आपण जर सध्याचे चित्र पाहिलं तर बस स्टँडच्या आवारामध्ये इंदापूर बस स्टँडच्या आवारामध्ये पूर्णतः खड्डे पडलेले आहेत। आता आपण जी सध्याची जर दृश्य पाहिली तर 1-2 फुटाचे असे खड्डे पडलेले आहेत। आपण जर सध्याची दृश्य पाहिली तर इंदापूर बस स्थानक हा सर्वात मोठा बस स्थानक आहे आणि यामध्ये येणारे असे प्रवासी असतील त्याचप्रमाणे बस चालक असतील त्यांना या खड्ड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। दीपक दबके, TV9 मराठी, रायगड। तर बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यामधून। बंद असलेल्या घरात जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट झालाय। कोल्हापूरच्या सुर्वेनगर मधील ही घटना आहे। स्फोटामध्ये घराचं मोठं नुकसान तर आजूबाजूच्या घरांच्याही काचा फुटल्या आहेत। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तर भंडाऱ्याच्या तुमसरच्या डोंगरीमध्ये मतदार ओळखपत्राचा ढीग जळालेल्या अवस्थेत सापडला। जिवंत असलेल्या नागरिकांची मतदार कार्ड जळालेल्या अवस्थेत आढळलेली आहेत। SIR सुरू असतानाच मतदार कार्ड जळालेल्या अवस्थेत सापडल्यानं प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। तर राजधानी दिल्लीमध्ये मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण सोहळा रंगणार आहे। दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या पुढाकारानं 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान पहिल्यांदाच दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवामध्ये 12 गाजलेल्या मराठी चित्रपटासह 16 असे निवडक टेलिफिल्म्सचं प्रदर्शन होणार आहे। महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। दिल्लीमध्ये पहिल्यांदाच दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाचा संस्कृती विभाग, फिल्म सिटी महामंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर जनपद यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सहयोगाने पहिल्यांदा दिल्लीमध्ये मराठी चित्रपट महोत्सव 7, 8, 9 ऑगस्टला होणार आहे। यामध्ये 25 पेक्षा जास्त मराठी चित्रपट आपण दाखवणार आहोत। त्याच्यामध्ये शॉर्ट फिल्म्स आहेत, डॉक्युमेंटरीज आहेत, फीचर फिल्म्स आहेत 12 पेक्षा जास्त। 3 दिवस दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रमाचा